नमस्कार मित्रांनो, मी सुनील चांडक, संचालक उद्योगवर्धिनी. आपल्याला एक सगळ्यांना ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, त्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय त्यांना आयुष्यात एक घ्यावा लागतो, तो म्हणजे उद्योगाची निवड. हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. कारण की हा जर चुकला तर सगळं काही चुकू शकतं. पण मात्र हा जर बरोबर राहिला तर सगळं काही बरोबर होऊ शकतं. त्यामुळे या उद्योगाची निवड घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे फक्त मार्केट अभ्यास करायचा असं नाही, त्याला अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. प्रामुख्याने 4 प्रश्नांची उत्तर त्या उद्योगाने दिली पाहिजे. तो म्हणजे कॅन आय मेक इट? मी हे बनवू शकतो का? मग त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीचा अभ्यास आपण केला पाहिजे. जे काही तंत्रज्ञान अवेलेबल आहे किंवा टेक्निकल मॅनपॉवर तिथे मिळू शकते का नाही, तशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे उभं राहू शकतं की नाही, तशा प्रकारची टेस्ट मी देऊ शकणार की नाही, हे सगळी माहिती आपल्याला घ्यावी लागेल. नुसता हा अभ्यास करून नाही चालणार, पण नुसतं बनवल्यानंतर कॅन आय सेल इट? मला हे विकता आलं पाहिजे. मग विकायचं म्हणजे तुम्हाला मार्केटचा अभ्यास करावा लागेल. मग मार्केटचा अभ्यास म्हणजे फक्त कस्टमरचा अभ्यास नसतो, तर त्याच्यामध्ये कच्चा माल सप्लायरचा अभ्यास असतो, त्याच्यामध्ये मशिनरी सप्लायरचा अभ्यास असतो, त्याच्यामध्ये कॉम्पिटिटरचा अभ्यास असतो, त्याच्यामध्ये एंड युजरचा अभ्यास असतो, डीलरचा अभ्यास असतो, इन्फ्रास्ट्रक्चरचा, अनेक गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो की ज्याच्याने तुम्हाला उत्तर मिळेल की येस आय कॅन सेल इट. आता नुसतं विकून मी नाही जाणार, तर तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळावं लागेल, ते म्हणजे कॅन आय मेक प्रॉफिट आउट ऑफ इट? मला त्याच्यातून नफा मिळेल का? अल्टिमेटली कोणताही उद्योग करण्याचं मुख्य इंटेन्शन तर हेच असतं आणि ते मिळण्याचं एन्श्युअर करणं हेच महत्त्वाचं आहे. उद्योजक हा ब्लाइंड रिस्क कधीच घेत नाही, तो कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो, अभ्यास करून रिस्क घेतो. आणि ते अभ्यास करण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा त्याला आपण बिझनेस प्लॅन म्हणूया. तर ह्या बिझनेस प्लॅन बिफोर व्हेंचरिंग इन तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्याचा. म्हणजे ज्यामुळे तुम्हाला कळू शकेल की आपण केव्हा आपलं ब्रेक इव्हन पॉईंट केव्हा येईल, आपल्याकडे DSCR म्हणजे आपल्याकडे डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो आपल्याकडे किती राहणार आहे, आपण लोकांचे कर्ज आणि बँकेचे हप्ते सगळे फेडून आपल्याकडे पैसे किती राहील, याचा अभ्यास करावा लागतो. आणि हा अभ्यास म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. तर ते प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला करून लक्षात येऊ शकते की मला याच्यातून नफा मिळेल की नाही. आणि मग याचं उत्तर मिळालं की कॅन आय मेक इट, कॅन आय सेल इट, कॅन आय मेक प्रॉफिट आउट ऑफ इट. बट देन फोर्थ क्वेश्चन यू नीड टू आन्सर इज कॅन आय इम्प्लिमेंट इट? ह्या आयडिया डोक्यात आहे, कागदावर आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये कशा उतरतील? तर त्या ॲक्च्युअलमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला तो स्टडी करावा लागेल की मग त्याला NOC मिळतील का, मग त्याला पाहिजे ते NOC असतील, घरातून सपोर्ट मिळेल का, अशा अनेक गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळाल. आणि त्याला लोन मिळेल का, हे सगळं तुम्हाला फिजिबिलिटी चेक करावं लागेल. देन ओनली यू कॅन इम्प्लिमेंट इट. सो मित्रांनो, ह्या 4 प्रश्नांची उत्तरं जो प्रोजेक्ट देऊ शकतो तो तुमच्यासाठी खरा प्रोजेक्ट. आणि याच्यासाठीचा जो एक सविस्तर अभ्यास जो एक हप्ताभर आपण करतोय, तर तो कोर्स तो म्हणजे हा मार्केट सर्व्हे आणि प्रोजेक्ट रिपोर्टचा अभ्यास, जो या 27 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू होतोय. जरूर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा सहभाग नोंदवा, म्हणजे आपण जे काही करतोय ते योग्य आहे की नाही याची प्रचिती तुम्हाला येईल आणि मग योग्य उद्योगाची निवड तुम्ही करू शकाल. धन्यवाद.